वनिता दावड्या पवार, राहणार आवटी, जिल्हा सोलापूर, तालुका करमाळा. तर आम्ही राहणारे आवटी. तर आमचे मुलगा नवरा की आमच्या सासऱ्याला आमचा पोरगा वाजता घरी आला एकडीमधून. आल्यानंतर आजोबाच्या अंगावरनं वारं गेलेलं होतं. वारं गेल्यानंतर ती आम्हाला कळलं की दवाखान्याचा काही एवढा फरक पडत नाही, पारव्याचा फरक पडतो. पारव कसं तरी आणा आणि त्या म्हाताऱ्याच्या अंगाला तोंडाला रक्त चोळा, हे संध्याचं म्हणणं होतं. तर आमचा नवरा आणि आमचं पोरगं पारवी धरण्यासाठी आलं. आल्यानंतर रोडच्या कडेला दारगुडे वस्ती, रोडच्या कडेला दारगुड्या वस्ती, सालगुड्या वस्तीवर तिथं गाडी लावली. आमच्या पोरांनी आणि नवऱ्याने गाडी लावली. गाडी लावल्यानंतर तिथं तारावर बसलेली 2 पारवं दिसली. मग ती पारवं बघायला तिथं विहिरीत गेली. विहिरीत गेल्यानंतर 2 पारवं त्यांनी पकडली माशाच्या जाळ्यात. एक पारवा पकडला आणि एक पारवा गेला सुटून. मग त्यानंतर एक जण आला माणूस शेतीवाला. एक जण माणूस आल्यानंतर ती म्हणली थांबा म्हणून, ही थांबली. आणि दुसरा आला आणि तिसरा आला. तिथं 5-7 माणसं जमा झाली. जमा झाल्यानंतर लयच जमा व्हायला लागली. तर जमा व्हायला लागली तर मग ह्यांनी लाकडं बिकडं काढायची तयारी केली. ही तशी उभा राहून. तर ही आमचं पोरगं अजय दावड्या पवार, दावड्या उन्हाची पवार. तर ती काय म्हणली त्या माणसाला, शेतकरी, अहो तुम्ही मारा आम्हाला, पण आमचा गुन्हा बघून तुम्ही मारा. तुम्ही आमच्याकड बघा, आमची काय पुढे आमच्या हाताने झाली का म्हणून तुम्ही बघा आणि आम्हाला मारा. पारधी आहेत म्हणून आम्हाला तुम्ही काय मारू नका. पारधी आहेत म्हणून काय तुम्ही जातीवादी शिव्या देऊ नका. तर त्यांनी जातीवादीवर कितीतरी गाणगाण शिवी दिली, कितीतरी दिली. पारधी तुझ्या आईचा दाना, पारधी तुझ्या आईला जवलं, तुझ्या आईला असं तसं केल्यानंतर मग मला 7 ते 7:30 वाजता पोराचा फोन आला. आय असं झालंय. मोबाईल त्यांनी लगेचच्या लगेच चिटकावून घेतलं. दोन्ही मोबाईल त्यांनी फोडून टाकलं. अजय पवारचा मोबाईल फोडला, दावड्या पवारचा मोबाईल फोडला. मोबाईल फोडल्यानंतर त्यांच्याकडे मोबाईल फोडल्यानंतर पण फोन आला पोराचा, माझ्या आहे आम्हाला लय मारत्यात तोडत्यात, तू कसल्या बी परिस्थितीने ये. सालगुड्या वस्तीवर आम्हाला तिथं बांधून ठेवलंय. तर आम्ही हाणामार चालू आम्हाला लय होती. मग तू ये 5-6 बायांना घेऊन ये, तू एकटी काय येऊ नको, तुला मारत्यान तोडत्यान आम्हाला बी मारत्यान तोडत्या, तू एकटी येऊ नको, 4-5 बाया तुझ्या संग घेऊन ये. तर मी माझ्या बहिणींना फोन केला, माझ्या भाऊजाईंना नाही, माझ्या बहिणीला फोन केला, माझ्या नंदनला फोन केला. माझी ननद तिथंच होती. तर आम्ही 5-6 बाया आल्यानंतर माझ्या पोरावर मार चालू होता. तर मी अर्धा केला. तर ती लोक काय म्हणली, हे म्हणले आई जवळे तुझ्या आईचा दाना, आई जवळे तुझ्या आईचा दाना, तू आली का पारधीने आमच्या खाली पडाय आली का, ये बरं झालं, ये. मला दोघा जणांनी धक्कललं आणि दोघं जण बी पैलवानच होती. त्या दोघांनी मला धक्कललं. मला धक्काबुक्की केली, माझ्या छातीला हात लावला, मला मारतोड केली. माझं 6 महिने झालं ऑपरेशन झालेलं. माझ्या अवघड जागेला लाथा घातल्या, बुक्क्या घातल्या. परत त्या बहिणी ही आल्या, लांबनच बघितल्या, त्यांच्या बी दगडं घेतली, त्यांना बी लाथा बुक्क्या घातल्या, ती पळून गेल्या. मी माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या मुलासाठी मी काही पळाली नाही, मी त्यांच्याकडे जाऊन बसली. तर पैलवान सालशेचा आणि पोलीस पाटील नाना, ही तिघाचे नाना पोलीस पाटील म्हणणार ते आम्हाला माहिती होतं. एक 50 माणसं होती. 50 माणसं अशी रोडवर बी उभं राहिलेली. अर्धा एकर रान त्यांनी तुडवून काढलं. अर्धा एकर रान त्यांनी तुडवून काढलं. आमच्या इज्जती घेतल्या त्यांनी, आम्हाला घाण शिवी दिली, पारधी तुझ्या आईचा दाना. तर आम्ही म्हणलो